बायकोला सांगला आज मी बघतोय बनवून कसं होतंय चिकन। तर आपण आता चिकन कसा बनतोय ते तर मित्रांनो आता पहिला गॅस लावून तर त्याच तसंच मॅरिनेट करून घेतो, ते होऊन जाईल। काजू हे टाकून सगळं वाटण बनवतो। आता आपला चिकन तयार। याच्यात ते हॅलो गाईज, आजचा व्हिडिओ असा आहे, आज रेसिपी बनवते मी। संडे आहे तर संडेला आज मी स्वतः चिकन बनवायचं ठरवलं आहे। बायकोला सांगला आज मी बघतोय बनवून कसं होतंय चिकन। तर आपण आता चिकन कसा बनतोय ते बघूया, मी कसं बनवते। कारण मला काही एवढे बनवायची माहिती नाही, तरी पण मी चिकन एकदा बनवून बघतोय कसं होतंय रेसिपी। तर आता आपण चालू करूया। तर मित्रांनो व्हिडिओ मात्र पूर्ण बघा, स्किप करू नका। पूर्ण बघशील तेव्हा मी जे कशी बनवली ते तरी तुम्हाला समजेल। आगरी पद्धतीने चिकन बघा कसं तुम्हाला, पण पूर्ण बघा। आता व्हिडिओ चालू करू। तर मित्रांनो तर मंडळी आता हे कांदा कापून घेतलेला आहे, थोडा पहिला तळून घेतलेला पण हा कांदा आहे पुन्हा एकदा तळायला हा आहे चिकन आणि हा आहे दही आहे आणि दुसरे जे सामान्य मटेरियल ते पण तुम्हाला दाखवू कसं बनवते मी। तर आता आपण पहिले कांदा तळून घेऊया, कांद्याची थोडी फ्राय करून घेऊया। तर मित्रांनो आता पहिला गॅस लावून चालू करते। गॅस चालू केलाय, तेल तापत ठेवलाय। याला हे मसाला दे ना, थोडी बायकोची पण मदत लागेल, बायकोची मदत घेते। तर मित्रांनो अर्धी वाटी दही टाकलंय, जवळजवळ 2-3 चमचे, पण तो झालेला आहे एकदम फ्रीज मध्ये कडक। तर त्याच तसंच मॅरिनेट करून घेतो, ते होऊन जाईल त्याचं पाणी। आणि एक 10-15 मिनिटासाठी आपण मॅरिनेट करीत ठेवायचे। बघू कसा होते रेसिपी आपली। तर आता कालवून झालेलं आहे, याच्यावर झाकण ठेवतोय। एका साईडला किचन छोटा असल्यामुळे थोडी जागा कमी करते आपण। तर आता मी हात घेऊन जरा कांदा परतावून घेतो। हलका नाही घेतला, आपला तेल गरम करून झालाय। आता तेलामध्ये कांदा सोडतोय, जास्त झालं एकदा सर्व टाकला तर होणार नाही तो बरोबर। कांदा पूर्ण ब्राऊन झाला पाहिजे, बघू आपण कसं होतंय। पहिल्यांदा बायकोला बोललो मी स्वतः बनवते, बघू कशी होते रेसिपी। टेस्टी नाही झाली तर सांगेल टेस्ट कशी येते। तोपर्यंत आपले काजू बदाम पण भिजत घातले नाही काय? भिजत नाही ठेवले काय? कशा भिजले हे? हे काजू बदाम आहेत, काजू बदाम भिजून काढलेले आहेत, हे वाटण्यासाठी घेतलेले आहे। म्हणजे वाटण आपण बनवू त्याच्यासाठी। हे कांदा परतावून झाल्यावर कांदा ब्राऊन व्हायला लागलाय बघा। पहिला होता तो पण कांदा त्याच्यात देते टाकून, त्याला
जेवढा कांदा असेल तेवढा टेस्टी येतो. आम्ही समाजामध्ये जेवण बनवतात तिथे बघितलं टेस्टी चिकन कसं होतं. पण हे आपलं घरगुती आहे. घरगुती याला मटेरियल आपल्याला पाहिजे तसं आपण करू शकतो. याला समाजाचे याला फुल मटेरियल असतं, कारण तेवढ्या समाजाला पुरवायचं असते. राहिलेला कांदा पुन्हा एकदा टाकला म्हणजे पूर्ण तळून घेतोय कांदा. नंतर मग आपली रेसिपी बनवतो. तोपर्यंत 10-15 मिनटं जास्त होऊन जातात. तर तुम्हाला हा व्हिडिओ मी बनवते हे तुम्हाला कसं वाटते बघा. जेंट्स लोकांना तर वाटलं पाहिजे का आपल्याला पण बनवता येतंय. कसा बनवते बघा. आपला साध्या सरळ पद्धतीमध्ये एवढं फक्त थोडा टायमिंग जाते, पण जेवण बनवायला लागतं. एक संडे आहे म्हणून थोडा टायमिंग काढतो. तेवढा कांदा झाल्यावर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू. तर मित्रांनो बघा, आता कांदा पूर्ण ब्राऊन झाला तर त्याला काढायला घेते. लाल रंग पूर्ण चढला. तेल काढून द्यायचं पूर्ण, म्हणजे तो कडक होते. हा बघा झालाय कसा कडक होईत झालाय. हा पूर्ण सुट्टा असा केल्यावर तेल काढल्यावर तो तुम्हाला कडकच होणार. आता याचा वाटण बनवून घेऊ. तर मित्रांनो आता रेसिपी चालू करते. पहिल्यांदा तेल टाकून घेतलंय, तर तेल तापत ठेवतोय. तर चिकन कमी अर्धा किलो आहे त्या हिशोबानेच टाकलंय तेल. आणि मित्रांनो याच्यासाठी थोडी बायकोची पण मदत लागणार, कारण मुलांना खायचं आहे. तिखट पण व्हायला नाही पाहिजे, म्हणून तिची थोडी मदत घ्यायला लागेल मसाले टाकायला. मी माझ्या पद्धतीने टाकलं, कसं आहे आपल्याला तिखट लागते त्या हिशोबाने टाकेल, पण तिला सांगेल तिखट वगैरे टाकायला, कारण जास्त तिखट झालं पाहिजे. पोरांना पण खायला मिळाले पाहिजे. आपले घरची पोरं आहेत त्यांना खायला मी काय माझ्या एकट्यासाठी नाही बनवले ते. तर मित्रांनो थोडे मसाले फोडणीला देतोय. फोडणी छोटी गरम झालेल्या बसते. आता त्याच्यात चिकन आपलं टाकून घ्यायचं. आता टाकते नाही तर उडं लागणार. हे मॅरिनेट केलेला चिकन आता आपण थोडं फोडणीवर हे मसाले टाकून त्याला आता आपण टाकून घेतलं. बघा असा राहिलेला दही आहे तो पण टाकून देते. थोडासा होऊ दे. थोडा आता याला झाकून घेऊया. दह्याची काय ग्रेव्ही होते, दुसऱ्या काय नाही. थोडा आंबटपणा येते. मी त्याच्यामुळे लिंबू काय टाकणार नाही. लिंबू टाकलं तर चांगलंच असते. लिंबू जेवण केलं जे मॅरिनेट केलेला होता तो काढून देते. थोडा चौकाला घेऊ आणि वाफ काढून घेऊ त्याची. तर मंडळी आता वाफ करून झालेली आहे आपली ग्रेव्हीची. तर कसा बाजूला पाणी सुटलं बघा ते बघा. आता त्याच्यात
थोडासा पाणी जो आहे तो पाणी टाकून घेते, कारण जेवणाला रस्सा पाहिजे आपल्याला. जो वाटल्याचा भांडा होता त्याच्यातलं पाणी आहे. जेवणाला थोडासा रस्सा लागेल, एकदम सुका पण बरं नाही, पण होईल, जाड होईल. अजून आपला वाटण टाकायचे, हे बघा काला होऊन जाईल. कांदा जरा करपललाय ते काला होऊन जाईल. हे नमक टाकून घेते, अजून थोडा लागेल. नमक टाकून घेतलं 1-1.5 चमचा. तर पुन्हा आपण झाकण देऊ, म्हणजे शिजून होईल तो पूर्ण. शिजून झाल्यावर मग थोडी ग्रेव्हीला आपलं वाटण आहे ते टाक. पुन्हा एकदा वाफ करायला ठेवलंय 5 मिनिटं, नंतर आपण वाटला आहे तो टाकून देऊ शिजायला. अशा प्रकारे आपला आता एक उकळा झाला. आता आपण वाटण टाकून घेऊया याच्यात आणि उकळ घेऊया. जे वाटलाचा होता ती प्लेट पहिली घेऊन घेते. आता जो वाटण आपला आहे तो टाकून घेतोय. वाटण कांदा थोडा जास्त झालाय, करपलाय. याच्यात थोडं पाणी घालून याला साफ करून घेऊया, म्हणजे कसं धुवायला बरोबर आहे. आता आपला स्टेप पूर्ण आता झालेली आहे. हे जे मसाल्याचं आहे हे सर्व त्याच्यातच टाकून द्यायचं, कारण वाटण मिटण त्याचंच आहे ते. रस्सा पाहिजे आम्हाला, थोडासा ग्रेव्ही रस्सा. तर ही आता सगळी धुवायला एका साईडला. साफ करून घेते. तर आपलं वाटण टाकायचं. आता वाटण जरा घाटून घेऊया. कांदा भाजून घेतला होता, पण बघा कलर त्याचा कसा काळसर झालाय. वाटण पण त्याच्यात टाकलेलं आहे. आता शिजू द्या. तर मित्रांनो, आता आपण चेक करूया टेस्ट कशी झाली. जरा खार आलनी कसं आहे ते, मीठ वगैरे टाकून झालेलं आहे. कसं टेस्ट तर मस्त झालेली आहे. चिकन पण शिजलेला आहे. आणि आता आपला गॅस स्लो करतो. बंद करायचा. बघा ग्रेव्ही कशी झालेली आहे, झाड बघू. थोडका रस्सा केला, ग्रेव्ही झाली. कारण आता जर बंद नाही केलं तर पूर्ण सुकून जाईल तो.
आता बघूया पोरं कशी सांगतात. झालेलं आहे चिकन आपला खोबरं वगैरे सर्व टाकलेलं आहे. टमाटर वगैरे बदाम काजू हे टाकून सगळं वाटण बनवलेलं आहे. आता आपला चिकन तयार. याच्यात काही कोथिंबीर वगैरे नाही आहे. मित्रांनो चिकन बनवून झालंय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा नक्की. आता टेस्ट पोरांकडून करून घेईन तेव्हा तुम्ही नक्की आपली रेसिपी कशी झाली. मी रेसिपी केली याला हात माझ्या बायकोचा बघा, कारण का ती सुगरण आहे. ती नेहमी घरातलं का जेवण वगैरे सर्व काही काम तिच्याच हातात असते. पण मी आज संडे आहे म्हणून मी बनवायचं ठरवलं. कसा चिकन बनला याचं तुम्हाला टेस्ट सांगतो. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि कमेंटमध्ये कळवा काय तुम्हाला जमतोय की नाही जमतोय. कारण असं बनवायला आम्हाला पुरुषांना पण बनवायला शिकलं पाहिजे. कधी वेळ आली तर बनवायला हरकत नाही. तर एक टेस्ट करून बघली कसं बनते तर व्यवस्थित बनलं. टेस्ट मी चेक केला, रसा वगैरे टेस्ट केला. पण आता जेवणाची वेळ पोरं कशी सांगतील तर तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करायला. बायको तर माझी प्रेमळ आहे, थोडी रागा नसते माझ्यावर. तेवढा पुरता नवरा बायकोचा राग असतो मित्रांनो. पण बायको माझ्यावर प्रेम भरपूर करते. म्हणजे मस्ती आमची भरपूर करते. थोडा राग करते. संसारात राग पाहिजे तेव्हा त्या संसाराला गोडी असते. नुसत्या शांतपणा बरी नाही. तर ती व्हिडिओ समोर यायला जरा लाजते. पण बघा तिने थोडेफार मसाले वगैरे टाकायला तिला सांगितले, पण ती येत नव्हती. तरी पण मी टाकायला सांगितले, कारण तिखट जास्त झालं तर पोरांना जमणार नाही. कारण बायकोचा हात थोडाफार लागतोय. तर कसा झाला आहे ते तुम्हाला टेस्ट करून पोरं सांगते. तर मंडळी हा जो आज चिकन बनवला आगरी तडका चिकन, आगरी कोली पद्धतीचा तडका चिकन, हा कसा तुम्हाला वाटला बघा. तुम्ही एकदा बनवून बघा चिकन अशा पद्धतीने. तुम्हाला पण खायला रेसिपी एकदम खूप छान लागेल. मला तर रस्स्यावर टेस्ट समजते खूप छान आहे. मी अजून खाऊन बघितलं नाही, पण रस्सा याच्यानेच झालाय त्या हिशोबानेच मी बोलतोय की चिकन एकदम मस्त झालाय. तुम्ही पण एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा, एकदम मस्त झालाय. आणि आम्ही माझा लेग पीस बघा, माझा लेग पीस बघा. वराचा लेग पीस, त्याला लेग पीस वाटते जेवायला नेहमी घ्यायला. मला बघत नाही. तुला बघत नाही? हे बघ, हा पोराचा लेग पीस आणि त्याची टेस्ट सांगते मस्त झाली. लाईक कर, लाईक. टाटा कर, टाटा. या जेवायला बोलू, या जेवायला पटकन. हा पटकन या जेवायला मंडळी. कसं आहे जेवायला या. तर बघा आता मी जेवायला बसलोय. जेवण कसं झालं, एकदम टेस्ट झालं मस्त असं सगळीजण सांगतात. टाटा बाय बाय. बोला आता पुन्हा कसे झाली टेस्ट वाला? अरे एवढा जोरा मस्त टेस्ट झाली. कशी आरवी झाली टेस्ट? मस्त. आता मी पण मंडळी बघतोय कसा टेस्ट. व्यवस्थित झाला, काही टेन्शन नाही. तर मंडळी अशी टेस्ट मला तरी मस्त वाटते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ म्हणजे मला चिकन बनवायला जमलं, मला तरी वाटते जमलं. टेस्ट मस्त. टाटा बाय बाय. पण चिकन पाहिजे तुला? पोराला संध्याकाळी पण चिकन पाहिजे. आणि हे आमचे माऊली, ते बघा पळाली कशी लाजली. तर व्हिडिओ थांबवते. टाटा बाय बाय. चिकन कसा बनला ते आम्ही सांगितले. टेस्ट व्यवस्थित झाले, सगळं बनवलं